स्टॉक मार्केटमध्ये कधीही मोठा क्रॅश येईल ही भीती प्रत्येकालाच वाटत असते. पण एक क्षण कल्पना करून बघा, तुम्ही सकाळी उठता आणि कळतं की काल रात्री अमेरिकेच्या स्टॉक मार्केट 10% पेक्षा खाली कोसळला. युरोपचे मार्केट रेड मध्ये आहेत आणि जपानच्या मार्केटही फ्रीज झाला आहे आणि क्रिप्टो मध्ये तब्बल 40% ची घसरण आली आहे. जगभरातील न्यूज चॅनल ओरडाओरड करून सांगतायत की ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस सुरू झाली आहे आणि लगेच मनात पहिला प्रश्न येतो की आपलं काय होणार, भारताचे काय, माझे म्युच्युअल फंड, माझी SIP आणि माझ्या स्टॉक पोर्टफोलिओ सुरक्षित आहे की नाही. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण भावना नाही तर फॅक्ट्स वर बोलणार आहोत. मार्केट क्रॅश का होतो, इतिहासात तो कधी कधी झाला आहे, आज 2026च्या आसपास जग कुठे उभं आहे आणि सगळ्यात महत्वाचे, भारत सुरक्षित आहे का आणि भारतात मार्केट कोसळेल का. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगेन की कोणता इन्व्हेस्टर सुरक्षित राहतो, कोणता इन्व्हेस्टर पूर्णपणे बर्बाद होतो आणि आत्ताच तुम्ही काही ऍक्शन घ्यायला हवी की नाही. सगळ्यात आधी समजून घेऊया की स्टॉक मार्केट क्रॅश म्हणजे नेमकं काय. फक्त मार्केट 2% पडलं म्हणजे क्रॅश झालं असं नाही. खरा क्रॅश तेव्हा होतं जेव्हा पॅनिक सेलिंग सुरू होते. लोक विचार न करता आपले स्टॉक्स विकायला लागतात, लिक्विडिटी जमते, बँकांना भीती वाटायला लागते, क्रेडिट रिस्क वाढतो, कंपन्या दिवाळखोरीत जातात, नोकऱ्या जातात, इकॉनॉमी स्लो होते आणि काही काळासाठी जणू फ्रीज सुद्धा होते. 1929च्या ग्रेट डिप्रेशन असो, 2008च्या लेमन ब्रदर्स क्रायसिस असो किंवा 2020च्या कोविड क्रॅश असो, प्रत्येक क्रॅशचा पॅटर्न एकसारखाच असतो. आधी बूम, मग ग्रीड, मग बबल तयार होतो, पॅनिक पसरतो आणि शेवटी क्रॅश. 2008 मध्ये